हा विद्यार्थ्यांनो, नवोदयमधील पहिला विभाग मानसिक क्षमता चाचणी यामधील सर्वात महत्त्वाचा घटक 1 वेगळे पद शोधा. हे वेगळे पद शोधताना आपण कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे हे आपण यामध्ये पाहणार आहोत आणि काही सराव उदाहरणेसुद्धा पाहणार आहोत. आणि हे सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. पहा, या घटकात पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी महत्त्वाचे काही मुद्दे दिलेले आहे, जेणेकरून आपल्याला या घटकामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील. वेगळे पद ओळखा. या घटकावर नवोदय परीक्षेमध्ये 4 प्रश्न विचारले जाणार. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे निरीक्षण करून वेगळी आकृती शोधणे. पहिला मुद्दा आहे निरीक्षण करायचं, 4ही आकृत्यांचे निरीक्षण करायचे आणि त्यामध्ये डोळ्याने दिसत असेल तर वेगळे पद लगेच ओळखायचे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आकृतीमधील चिन्ह घटीवत प्रतिघटीवत फिरवून हे पाहून वेगळी आकृती शोधणे. म्हणजे आकृती घटीवत घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या उलट दिशेने फिरवून पाहायची. अरे त्यावरून सुद्धा आपण 4 पैकी 1 वेगळी आकृती शोधू शकणार. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आकृतीमधील गाळलेली चिन्हे पाहून. आकृतीमध्ये काही चिन्हे दिलेली असतात आणि त्या सर्वच्या सर्व आकृतीमध्ये एखाद्या आकृतीमध्ये एखादं वेगळं चिन्ह असेल किंवा एखादं चिन्ह गाळलेलं असेल तर त्यावरून आपण वेगळी आकृती शोधू शकतो. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे दिलेल्या आकृतीमधील रेषांची संख्या मोजून. आकृतीमध्ये रेषा दिलेल्या असतात, म्हणजे आकार काढलेला असतात, त्या रेषांमधून एखादा आकार बनतो, पर त्यामधून रेषांची संख्या मोजूनसुद्धा आपण वेगळी आकृती निवडू शकतो. पाचवा मुद्दा आहे बाहेरील आकृती व आतील आकृत्यांमधील संबंध शोधून. बाहेरील आकृती व आतील आकृतीमध्ये काय संबंध आहे हे शोधूनसुद्धा आपण वेगळी आकृती शोधू शकतो. सहावा मुद्दा आहे आकृतीमधील रेषांची संख्या मोजून. हे झालेला मुद्दा आहे आपला यापूर्वीच. पुढचा मुद्दा पहा, सातवा आणि सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा आकृतीचा पाया समान करून वेगळी आकृती शोधणे. पाया समान करून जर आकृत्या वेगवेगळ्या आकृत्या फिरून दिलेल्या असेल तर सर्व आकृतीची पोझिशन पाया एक करायचा आणि त्यावरून वेगळी आकृती शोधायची. पुढचा मुद्दा आहे इथे दिलेला नाही पण एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आठवा स्वतः लिहून घ्यायचा. आकृतीचा पाया जेव्हा समान करतो आपण त्यावेळेस एखादे चिन्ह डाव्या हाताला आहे का उजव्या हाताला आहे हे शोधूनसुद्धा आपण वेगळी आकृती निवडू शकतो. तर चला आपण यावर काही सराव उदाहरणे पाहूया. चला, पहिलं सराव उदाहरण जर पाहिलं आपण तर 1 नंबर ऑप्शन पहा, 2 नंबर पहा, 3 पाहायचं आणि 4 पाहायचं. तर आपल्याला पहिल्या मुद्द्याचा आपल्याला इथे फायदा होणार, कारण डोळ्यांनी पाहायला दिसू राहिलं की आपल्याला ही 4 नंबरची आकृती वेगळी आहे. कारण हे जे साईडला आहे वर आणि खाली त्याला 2-2 रेषा आहे आणि शेवटच्या आकृतीला फक्त 1 रेष दिलेली आहे, त्यामुळे वेगळी आकृती आहे. ऑप्शन नंबर डी. चला दुसरा प्रश्न पहा. दुसरा प्रश्न जर पाहिला, पहिलं ऑप्शन, दुसरं ऑप्शन, तिसरं आणि चौथं जर हे पाहिलं तर प्रत्येक ऑप्शनमध्ये 4-4 भाग दिलेले आहे साईडला. फक्त चौथ्या ऑप्शनमध्ये खूप सारे सर्कल दिलेले आहे बाजूला त्याच्या. आणि यामध्ये जर तुम्ही थोडं निरीक्षण करून पाहिलं तर यामध्ये फक्त पावभाग घट्ट केलेला आहे आणि यामध्ये अर्धा भाग घट्ट केलेला आहे, अधोरेखित केलेला आहे. त्यामुळे याचं पण उत्तर येते ऑप्शन नंबर डी. तिसरी आकृती पहा. तिसरी आकृती जर पाहिली, पहिल्यांदा आकृती पाहताना 4ही ऑप्शनचं योग्य प्रकारे निरीक्षण करायचं. पहिली आकृती पहा, दुसरी पाहायची, तिसरी आणि चौथी. तर इथे सुद्धा आपण डोळ्यांनी पाहायला उत्तर निवडू शकतो, कारण पहिल्या नंबरचं ऑप्शन वेगळं आहे. बाकी बी, सी आणि डी हे तीनही आकृत्या जर आपण फिरून बघितल्या तर त्या तिन्ही आकृत्या सेम आहे, सारख्याच आहे. चौथा प्रश्न पाहायचा. चौथ्या प्रश्नामध्ये दिलेला आहे एक बाण आहे आणि खाली 2 अर्ध सर्कल दिलेले आहे. तर हे जर आपण निरीक्षण करून पाहिलं तर ऑप्शन नंबर ए, बी आणि ऑप्शन नंबर डी
हे सेम आहे, वर त्याला बाण दिलेले आहे वर, परंतु ऑप्शन नंबर सीला हा जो बाण आहे हा उलट दिलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर सी. तर पहा पाचवा प्रश्न पहा. पाचव्या प्रश्नामध्ये एक बाण दिलेला आहे आणि खाली रेषा दिलेल्या आहे, 4 रेषा आणि बाण. तर पहिल्या ऑप्शनमध्ये मोठ्या रेषेला बाण आहे, ॲरो आहे. दुसऱ्यामध्ये सुद्धा मोठ्या रेषेला आहे. तिसऱ्यामध्ये छोट्या रेषेला आहे आणि चौथ्यामध्ये मोठ्या रेषेला आहे. त्यामुळे याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर सी. चला तर 6वा प्रश्न पाहूया. 6वा प्रश्न जर आपण पाहिला तर पहिल्यामध्ये एक चौरस आहे, चौरसामध्ये 4 गुणाकाराचे चिन्ह दिलेले आहे. दुसऱ्यामध्ये 5 आहे, तिसऱ्यामध्ये 4 आहे, परंतु त्याची मांडणी वेगळ्या प्रकारे आहे आणि चौथ्यामध्ये पण 4 आहे, त्याची मांडणी वेगळ्या प्रकारे आहे. परंतु जर आपण विचार केला तर चौरस आहे, चौरसामध्ये 4 गुणाकाराचे चिन्ह आहे, बीमध्ये 5 आहे, सीमध्ये सुद्धा 4 आहे आणि डीमध्ये सुद्धा 4 आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न 7वा. इथं चौरसाचे 4 समान भाग केलेले आहे, इथे वर्तुळाचे 4 समान भाग आहे, इथे आयताचे 4 समान भाग आहे, इथं त्रिकोणाचे 3 भाग आहे, परंतु तिन्ही भाग असमान आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर डी. 8वा प्रश्न. 8वा प्रश्न जर पाहिला तर इथं 3 बिंदू दिलेले आहेत सर्व आकृत्यामध्ये, परंतु इथे हा बिंदू कॉर्नरला दिला आणि त्याच्या दोन्ही साईडला 2 बिंदू दिलेले आहे. इथे पहा कॉर्नर आहे, इथे कॉर्नरला नाही आहे, कॉर्नरला बिंदू आहे पण दोन्ही साईडला 2 नाही आहे आणि इथे पण कॉर्नरला आहे. तर त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. चला 9वा प्रश्न पहा. पहिल्या ऑप्शनमध्ये 3 सर्कल 1 त्रिकोण, 3 सर्कल 1 त्रिकोण, 3 सर्कल 1 त्रिकोण. परंतु जर त्रिकोणाची रचना जर पाहिली तर इथे पहा त्रिकोणाची रचना कशी आहे. त्रिकोणाचा जो मोठा भाग आहे म्हणजे पाया, पाया हा इथे दिलेला आहे, म्हणजे इथे 2 त्रिकोण तयार झाल्यासारखे दिसत आहे. इथे पण 2 त्रिकोण तयार झाल्यासारखे दिसत आहे, एक इकडे आणि एक इकडे. इथे सुद्धा 2 त्रिकोण तयार झाल्यासारखे दिसत आहे, परंतु इथे त्रिकोणाचा टोक लागलेला आहे, हा वेगळ्या प्रकारचा त्रिकोण दिसत आहे. त्यामुळे आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर डी. आणि शेवटचा 10वा प्रश्न पहा आपण आज पाहणार आहे. तर इकडे एका साईडला 3 सर्कल, या पण साईडला 3 सर्कल, या साईडला 4 गुणाकाराची साईन, इकडे सुद्धा 4 गुणाकाराचे साईन, इकडे प्लसचे साईन 4 दिलेले आहे, इथं प्लसचे साईन 3च दिलेले आहे, इथं 2, इथे 2, म्हणजे दोन्ही बाजूला सेम सेम साईन दिलेले आहे. परंतु ऑप्शन नंबर सी असा आहे, एक साईड 4 आहे आणि एक साईड 3 आहे, त्यामुळे ही वेगळी आकृती आहे. तर पहा आता तुम्हाला काय करायचं आहे. आता स्क्रीनवर जे राहिलेले प्रश्न आहे हे तुम्हाला पाहायचे आहे आणि सोडवायचे आहे. व्हिडिओ थांबवायचा आणि उत्तरं काढायची. 11वा प्रश्न क्रमांक 11, प्रश्न क्रमांक 12 पाहून व्हिडिओ थांबू सोडवायचा आहे. 13, प्रश्न क्रमांक 14 आणि इकडे पहा प्रश्न क्रमांक 15, 16, प्रश्न क्रमांक 17, प्रश्न क्रमांक 18 हे तुम्हाला स्वतः सोडवायचे आहे आणि ते एकतर कमेंट करायचे नाहीतर मला व्हॉट्सअप करायचे.